त्यांना आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग 3 वेळा निवडून येण्याचा जो विक्रम केला होता त्याच्याशी बरोबरी करायची आणि त्या दृष्टीने ते पावलं टाकतायत. ज्या जागा थोड्या महाराष्ट्रात कमी होतील, ज्या जागा उत्तर भारतात कमी होतील, त्याची भरपाई करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दक्षिण भारतात कंबर कसली आहे. 4 माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे, ज्याच्यात शिवराज सिंग चौहान आहेत, ज्याच्यात सोनोवाल आहेत. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या केडरमध्ये जे जे सामर्थ्यवान आहेत त्यांना वेगवेगळ्या पातळीवर लोकसभेच्या रिंगणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पत्ते सतत फिरवत राहायचे. यामुळे लोकल अँटी इन्कम्बन्सी, स्थानिक खासदाराच्या विरोधात वातावरण असेल तर तिथे नवा उमेदवार देऊन पक्षाची मतं ही इंटॅक्ट ठेवायची, ती स्वतःकडेच ठेवायची, असा हा प्रयत्न आहे. द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र या मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत. मी प्रशांत दीक्षित. निवडणूक जवळ आली आहे. निवडणूक आयोगाकडनं पुढील 8-15 दिवसातच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि प्रचाराला बऱ्यापैकी वेग येईल. पण तत्पूर्वीच भारतीय जनता पक्षाने निदान आज तरी, आजच्या घडीला तरी प्रचारात थोडी आघाडी घेतली. स्वतः नरेंद्र मोदी हे नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असतात असं सांगितलं जातं आणि त्याचा प्रत्यय यावेळी लगेचच येतो आहे. कारण ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय चॅलेंजिंग आहे. त्यांना पंतप्रधान आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग 3 वेळा निवडून येण्याचा जो विक्रम केला होता त्याच्याशी बरोबरी करायची आहे आणि त्या दृष्टीने ते पावलं टाकतायत. आणि त्यासाठी त्यांनी 370चा नारा पण दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना ते माहितीच आहे. या आठवड्यात त्यांनी त्यांची जो प्रचाराची एक पद्धत असते की ज्याला ऑप्टिक्स म्हणतात प्रचारातलं, म्हणजे लोकांना लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्या स्वतःचं, आपल्या लिडरशिपचं, आपल्या नेतृत्वाचं प्रेझेंटेशन करायचं. ही जी त्यांची कामाची पद्धत आहे त्याचे काही संकेत, त्याचे काही तो विशेष आपल्याला या आठवड्यात बघता आला. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी दक्षिणेत धुवाधार प्रचाराला सुरुवात केली आणि खरोखरच त्यांच्या सभा खूप मोठ्या होत आहेत. तामिळनाडूतल्या सभांची गर्दी अनेक ठिकाणी उच्चांक मोडतीये. तेलंगणामध्ये त्यांचा प्रचार जोरदार झालाय. हा प्रचार म्हणजे ही गर्दी पूर्णपणे मतांमध्ये परिवर्तित होईल का हे आता आपल्याला सांगता येत नाही. कारण अनेकदा प्रचाराची सभांची गर्दी खूप मोठी होते, परंतु निवडणुकीत त्याचं प्रतिबिंब पडतच असं नाही. आणि दक्षिण भारतात भाजपचा मुळात बेस, जो पाया आहे मतांचा, तो खूप कमी असल्यामुळे त्यांना हा प्रचार मतांमध्ये परिवर्तित करता येईल का याबद्दल शंका आहे. परंतु जाणकारांच्या मते काही जागांवर, लोकसभेच्या काही जागांवर तरी भारतीय जनता पक्षाला तिथे यश मिळण्याची शक्यता दिसते. प्रचाराच्या सभांची गर्दी म्हणजे विशेषतः आता पाटण्यामध्ये लालू प्रसाद यांची सभा झाली, जी मोदींच्या पथ्यावर पडली. कशी ते आपण पुढे बघू. परंतु त्याची गर्दी बघून अनेक मोदी विरोधकांनी सांगितलं, बघा वातावरण कसं बदलत आहे. आता याच पद्धतीने सभा अखिलेश यादव यांच्या उत्तर प्रदेशात झालेल्या होत्या आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभा खूप छोट्या होत्या, परंतु निकाल मात्र आदित्यनाथांच्या बाजून लागले, योगी आदित्यनाथांच्या बाजून लागले. अखिलेश यादव यांच्या सभा या मतांमध्ये परिवर्तित झालेल्या दिसल्या नाहीत. असाच प्रकार कदाचित भाजपबद्दल होऊ शकतो का अशी शंका काही जणांना आहे आणि ती शंका रास्त आहे. परंतु काही ठिकाणी काही जागा तरी भाजपच्या नक्की वाढतील असा निवडणूक तज्ञांचा अंदाज आहे. थोडक्यात सांगायचं तर असं की तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये हे जर का 2 राज्य आपण घेतली तर तिथे भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने आसाम आणि बंगालमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं, आसाममध्ये 2 वेळा सत्ता पण स्वतःची स्थापन केली. पूर्वी आसाम आणि 7 सिस्टर्स ज्याला म्हणतात, ईशान्येतील राज्ये, ती सगळी काँग्रेसची राज्य म्हणून म्हटली जात होती. आज तिथे काँग्रेस नावालाही राहिलेली नाही. हा जो प्रकार भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षात नॉर्थ ईस्ट मध्ये, ईशान्य भारतात केला. बंगालमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस या दोघांना बाजूला टाकून आज प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष तिथे आहे. जरी त्यांना ममता बॅनर्जींची सत्ता उलथवता आली नसली तरी सुद्धा
77हून अधिक आमदार त्यांच्या खात्यात आहेत आणि आज तो प्रमुख विरोधी पक्ष आहे. या पद्धतीचं काहीसं काम तेलंगणा आणि तामिळनाडूत होईल असा काही निवडणूक विशेषकांचा अंदाज आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकची मतं ही, कारण जयललितांचं निधन झाल्यानंतर अण्णा द्रमुक बराच विस्कळीत झालेला पक्ष आहे. अण्णा द्रमुकचं केडर आणि त्यांची मतं ही कदाचित भारतीय जनता पक्षाकडे येऊ शकतात आणि अशीच परिस्थिती तेलंगणामध्ये होऊ शकते, जिथे बीआरएस पण आताच पराभवाचा जो मोठा झटका बसला त्यातून अद्याप सावरलेले नाहीत आणि त्यामुळे बीआरएस जो पक्ष आहे तिथला, त्याची मतं ही भाजपकडे येऊ शकतात. तर या दोन्ही ठिकाणी तामिळनाडूमध्ये द्रमुक म्हणजे स्टॅलिन यांचा द्रमुक विरुद्ध भाजप आणि तेलंगणामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होऊ शकते असा आत्ताचा अंदाज आहे. आणि तिथल्या काही जागा वाढवण्यासाठी, म्हणजे थोडक्यात ज्या जागा थोड्या महाराष्ट्रात कमी होतील, ज्या जागा उत्तर भारतात कमी होतील, त्याची भरपाई करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दक्षिण भारतात कंबर कसली आहे. त्याचबरोबर आपला पक्ष हा सर्व राज्यातनं आपल्या पक्षाला प्रतिनिधित्व मिळत आहे हे दाखवण्याची सुद्धा धडपड भारतीय जनता पक्षाची आहे. आणि 370 जागा जर का मिळवायच्या असतील तर त्यांना नक्कीच दक्षिणेतल्या काही राज्यांमधनं लोकसभेचे खासदार निवडून आणावे लागतील. त्याला त्यात कितपत यश मिळेल हे आपल्याला निकालानंतरच कळेल. परंतु आता नरेंद्र मोदींनी तिथे जो गेले काही दिवस प्रचार सुरू केलाय त्याला मिळणारा प्रतिसाद बघता भारतीय जनता पक्षाच्या तेथे काही जागा वाढतील असा अंदाज आहे. दुसरा भाग असा की परवा सर्वांच्या आधी भारतीय जनता पक्षाने आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आणि हे उमेदवार जाहीर करताना जवळजवळ 150च्या वर उमेदवार जाहीर केले आणि हे उमेदवार जाहीर करताना जवळपास 30% खासदारांचं तिकीट कापलं, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. या पद्धतीचं धाडस हे भारतीय जनता पक्षच करू शकतो. त्याचबरोबर राज्यसभेतल्या काही खासदारांना लोकसभेत उतरवलं. उत्तम उदाहरण त्याचं द्यायचं तर चंद्रशेखर हे जे आत्ताचे मंत्री आहेत, टेलिकॉम मिनिस्टर, त्यांना शशी थरूर यांच्या विरोधात केरळमध्ये शशी थरूर यांच्या विरोधात उतरवलेलं आहे. या पद्धतीने राज्यसभेतल्या खासदारांना लोकसभेत उमेदवारी देऊन त्यांना ज्याला आपण म्हणतो जनतेचं राजकारण त्याच्यात आणण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केलाय आणि त्याचबरोबर महिलांना बऱ्यापैकी त्याच्यात प्रतिनिधित्व दिलंय. म्हणजे आत्ताची जी यादी जाहीर झाली आहे ती 4 माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे, ज्याच्यात शिवराज सिंग चौहान आहेत, ज्याच्यात सोनोवाल आहेत. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या केडरमध्ये जे जे सामर्थ्यवान आहेत त्यांना वेगवेगळ्या पातळीवर लोकसभेच्या रिंगणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही भारतीय जनता पक्षाच्या कामाची एक विशेषता आहे की पत्ते सतत फिरवत राहायचे. यामुळे लोकल अँटी इन्कम्बन्सी, स्थानिक खासदाराच्या विरोधात वातावरण असेल तर तिथे नवा उमेदवार देऊन पक्षाची मतं ही इंटॅक्ट ठेवायची, ती स्वतःकडेच ठेवायची असा हा प्रयत्न आहे. आणि ही जी उमेदवारांची निवड झाली त्याची मीटिंग पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होती. संध्याकाळी 7 वाजता ती 9 वाजता वगैरे सुरू झाली आणि ती पहाटे 3-3:30 पर्यंत चालू होती. संपूर्ण बैठकीला पंतप्रधान उपस्थित होते नरेंद्र मोदी. त्याच्या आधी, या बैठकीच्या आधी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक बैठक झाली आणि प्रत्येक जागेवर, प्रत्येक उमेदवारीवर स्वतः पंतप्रधानांनी लक्ष घातलं असं दिल्लीतले लोक सांगतात. याच्यासाठी नमो ऍपचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वापर केला गेला उमेदवारांच्या निवडीवर. कारण तुम्हाला आठवत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यापूर्वी लोकांना आवाहन केलं होतं की नमो ऍपवर तुमच्या लोकप्रतिनिधीबद्दलच्या प्रतिक्रिया मला कळवा. ते काम करतायत का, लोकांना सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतायत का, तुमच्याबरोबर संपर्क साधतायत का, असे वेगवेगळे प्रश्न होते. त्यातनं आलेला डेटा, याशिवाय भारतीय जनता पक्ष विविध पातळीवर वेगवेगळ्या लोकांकडनं सर्वेक्षण करत असतं आणि त्यांची पद्धत अशी आहे की एका कंपनीला माहित नसतं की दुसरं कोण सर्वेक्षण करताय. एकाच मतदारसंघात 2-2, 3-3 सर्वे कंपन्या या सर्वेक्षण करत असतात आणि त्यातून जो एक डेटा तयार होतो त्यानुसार उमेदवारी जाहीर केली जाते. ती नेहमीच ही यंत्रणा यशस्वी होते असं नाही, परंतु अशी यंत्रणा, कॉर्पोरेट पद्धतीची यंत्रणा राबवल्यामुळे
यशाची शक्यता 100% वाढ. आणि ही यशाची शक्यता वाढवणं हे नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा जो भारतीय जनता पक्ष आहे त्याच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ नरेंद्र मोदींनी आत्ताच्या त्यांच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेतली आणि त्याला अधिकाऱ्यांनाही बोलवलं होतं. आणि साधारणतः ही बैठक, अशी बैठक जेव्हा होते निवडणुकीच्या आधी, तेव्हा ती ज्याला फेअरवेल सेरेमनी म्हणतात तशा पद्धतीची असते. ती सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या असतात आणि काही महत्वाचे निर्णय होत नसतात. यातही महत्वाचे निर्णय काही झाले नाही. परंतु तरीही ही बैठक 7-7.5 तास चालली. आणि कशासाठी चालली? तर पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या 100 दिवसाचा कार्यक्रम नरेंद्र मोदींनी या बैठकीत निश्चित केला. आणि त्याचा मोठा काय कार्यक्रम झालाय तो अजून आपल्याला तपशील माहित नाही. परंतु त्याचे खूप तपशील या बैठकीत ठरवले गेले. म्हणजे आपली सत्ता परत येणारच आहे आणि ती सत्ता आल्यानंतर पुढच्या 100 दिवसात या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत, हे आता प्रचारात हळूहळू नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष जनतेला सांगू लागेल. हे ऑप्टिक्स आहे. आता ही बैठक काही जणांना हा जादा अभिमान वाटेल, अहंकार वाटेल. कारण मोदी यांचे विरोधक आणि काँग्रेस हे नेहमी म्हणतायत की या पद्धतीचा प्रचार किंवा या पद्धतीचं एक प्रचार तंत्र हे 2004 मध्ये प्रमोद महाजन यांनी अंमलात आणलं होतं. त्यांनी शायनिंग इंडियाची कॅम्पेन केली होती. मोदी त्या पद्धतीनेच कॅम्पेन करतायत आणि त्याचा फटका मोठा बसेल, जसा तेव्हा वाजपेयींना बसला आणि भारतीय जनता पक्षाच्या हातनं सत्ता गेली. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की 2004 आणि 2024 ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. त्यावेळे काँग्रेस ही 2004चं मी सांगतोय, त्यावेळे काँग्रेसची मतसंख्या ही भारतीय जनता पक्षापेक्षा जवळपास 2-2.5% जास्त होती. आता उलट स्थिती आहे. आज काँग्रेस ही 20% खाली आहे आणि भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी 40%च्या पुढे पोहोचलेला आहे. थोडक्यात भारतीय जनता पक्षाचा जनाधार हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे काम करण्याची पद्धत. म्हणजे मोदींनी प्रचारात एक तंत्र बाळगलेलं दिसतंय की ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन मी करतो, तो प्रकल्प मी माझ्या हयातीतच माझा कार्यकाल चालू असतानाच तो पूर्ण करून दाखवतो. वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं जे उद्घाटन चाललंय किंवा जे पूर्ण झालेले आहेत त्याचं काम जे चालू आहे किंवा त्याचा जो प्रचार चालू आहे, त्यामुळे लोकांना एक विश्वास असा वाटतो की हे काम करणारं सरकार आहे. असं वाजपेयींच्या वेळी नव्हतं. आता अनेक आर्थिक आकडे जाहीर झालेले आहेत, त्याच्याबद्दल वादविवाद आहेत. मी काही अर्थतज्ञ नाही, त्यामुळे त्याच्या तपशिलात मी जात नाही. पण ओव्हरऑल भारताचं आर्थिक चित्र म्हणावं तितकं वाईट नाही, हे जग मान्य करतंय. त्याचाही थोडाफार फायदा मोदींना आहे. पण महत्वाचा मुद्दा असा की या पद्धतीची बैठक घेऊन मी पुन्हा सत्तेत येणार आहे आणि नुसता सत्तेत येणार नाही, तर पुन्हा सत्तेत आलो तर माझ्याकडे पहिल्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा तपशील आत्ताच माझ्या हातात तयार आहे. या पद्धतीचा प्रचार या लोकसभा निवडणुकीत मोदी करणार आहे आणि हे त्यांच्या प्रचाराचं वैशिष्ट्य आहे. त्याला जनता कसा प्रतिसाद देते हे आपल्याला निवडणूक निकालानंतरच समजेल. विरुद्ध बाजूला मोदींचं या पद्धतीचं काम चालू असताना विरुद्ध बाजूला इंडिया आघाडी जी काँग्रेस आणि या सर्व पक्षांची, विरोधी पक्षांची बनली आहे, तिचे जागा वाटप हळूहळू नक्कीच सुरू झालेलं आहे आणि त्याच्यात त्यांना यशही येत आहे. म्हणजे इंडिया आघाडी, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की जी विस्कळीत झालेली होती, त्यांची गाडी रुळावर आलेली आहे आणि ते बऱ्यापैकी ती गाडी थोडीफार धावायलाही लागलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु प्रश्न येतोय तो नॅरेटिव्हचा. नॅरेटिव्ह असं की अजूनही इंडिया आघाडी समोर एक इंडिया आघाडीला जनतेसमोर एक ठोस नॅरेटिव्ह ठेवता आले. इंडिया आघाडीचा नॅरेटिव्ह आहे की देशात बेरोजगारी वाढली आहे, अदानी अंबानींसारख्या उद्योगपतींच्या हाती सत्ता गेलेली आहे किंवा महागाईने उच्चांक गाठलेला आहे, देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. या सगळ्याला आधार देणारी काही आकडेवारी असली तरी महत्वाचा प्रश्न असा आहे की हे सगळे मुद्दे 1952च्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत अग्रक्रमाने मांडले जातात. यशवंत देशमुख जे उत्तम पोलस्टार आहेत, त्यांनी जे सांगितलेलं आहे की त्यांच्या सर्व्हेमध्ये असं दिसतं की हे मुद्दे जनता नेहमी मांडते,
परंतु त्या बरोबर जनता असाही विचार करते की हे मुद्दे, ह्या ज्या समस्या आहेत, महागाई म्हणा, बेरोजगारी म्हणा किंवा अर्थव्यवस्थेला चालना देणं म्हणा, हे सोडवण्याची क्षमता कोणत्या नेत्याकडे जास्त आहे? ती विरोधी नेत्याकडे जास्त आहे का सध्याचा पंतप्रधान आहे त्यांच्याकडे जास्त आहे? आणि इथे मोदी आघाडी घेतात आणि हे लोकांवर ठसवण्यासाठी की या समस्या सोडवण्याची क्षमता, पात्रता माझ्याकडे राहुल गांधी किंवा अन्य नेत्यांपेक्षा अधिक आहे, हे दाखवण्यासाठी मगाशी मी जे सांगितलं, ज्याला ऑप्टिक्स म्हणतो, की 7 तास चालणाऱ्या कॅबिनेटच्या बैठका किंवा त्यांचे दौरे, त्यातनं वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन किंवा ज्या प्रकल्प पूर्ण झाले त्याचं उद्घाटन, त्याचा कालखंड सांगणं, हा जो सगळा भाग आहे, यातनं हे काम करणारं सरकार आहे, अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न मोदी करतात. त्याचबरोबर भारत हा आता एक उंच उडी घेण्याच्या तयारीत आहे, छलांग मारण्याच्या तयारीत आहे आणि हे जे ॲस्पायरेशनल, ज्याला एक भावना म्हणतात, की मी आहे त्याच्याहून अधिक उंचीवर जाण्याची इच्छा, ही जनतेत प्रत्येक मतदाराच्या मनात असते. त्या मतदाराला आकर्षित करणारं असं नॅरेटिव्ह मोदी ठेवतात. नॅरेटिव्ह ठेवण्यात मोदी किती वाकबगार आहेत याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर पटनामध्ये झालेली रॅली, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला. पाटण्यामधील लालू प्रसाद आणि यांची सभा खूप मोठी झाली आणि त्याच्यात काही फार आश्चर्य नाही, कारण यादव मंडळी ही बिहारमध्ये खूप बलवान आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्यांचा वोटर बेस पण मोठा आहे. त्यामुळे ती सभा खूप मोठी झाली, तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांची. आणि सभेचा ऍडव्हान्टेज घेण्याच्या ऐवजी इंडिया आघाडीला ती सभा विपरीत किंवा त्याचा विरोधी परिणाम करणारी ठरली. त्याचं कारण असं की लालू प्रसाद यादव तिथे असं बोलून गेले की मोदींना परिवारच नाही आणि त्यामुळे परिवारवादी पार्टींवर, घराणेशाहीवर ते टीका करतात. ज्याला स्वतःचा परिवारच नाही त्याला काय कळणार की घर काय असतं, कुटुंब काय असतं, त्या कुटुंबातल्या मुलाबाळांना सांभाळणं काय असतं, अशा पद्धतीचं त्यांनी भाषण केलं. ह्या भाषणाचा उत्तम उपयोग मोदींनी करून घेतला आणि मला स्वतःचा परिवार नाही, मी परिवार मुद्दामच केला नाही, कारण देश हा माझा परिवार आहे, असं त्यांनी तेलंगणातल्या सभेत सांगितलं. आणि त्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने मोदी का परिवार ही कॅम्पेन सुरू केली. जशी 2019 मध्ये मैं हूं चौकीदार या पद्धतीची कॅम्पेन भारतीय जनता पक्षाने सुरू केली होती आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला. त्याच पद्धतीची कॅम्पेन आता भारत मेरा परिवार किंवा मैं मोदी का परिवार अशा पद्धतीची कॅम्पेन भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली आहे. ज्याला ज्याला आपण म्हणतो विपरीत परिस्थितीत संधी शोधणं, हे जे नेतृत्वाचा एक गुण असतो, जो इंदिरा गांधींकडे खूप मोठ्या प्रमाणात होता, त्या पद्धतीचं विपरीत परिस्थितीत सुद्धा स्वतःच्या पक्षासाठी किंवा विचारधारेसाठी संधी शोधण्याची कला, आणि नुसती संधी शोधणं नाही तर ती एक मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत काउंटर नॅरेटिव्ह, ज्याला विरुद्ध बाजूचं नॅरेटिव्ह, कथन, हे जनतेपर्यंत मांडण्याची कला मोदींमध्ये आहे. आणि तिथे कुठेतरी राहुल गांधी आणि त्यांचे मित्रमंडळ हे कमी पडत आहेत. ते ते जे गोष्टी मांडतायत त्या महत्वाच्या आहेत, 100% महत्वाच्या आहेत. घटनेबद्दलचा म्हणजे घटनात्मक तत्वांचा काही ठिकाणी होणारा संकोच, स्वातंत्र्याचा संकोच, पण ते मोठ्या प्रमाणात झालेलं नाही. स्वातंत्र्याचा संकोच आहे असं जनतेला वाटत नाही. याचं कारण असं की मोदींवर कोणालाही टीका करता येते आणि अनेक टीका करणारे पत्रकार आपल्याला मराठीतही माहिती आहेत, देशातही अनेक ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावर सगळ्यांवर काही बंदी आलेली नाही. ज्यांनी वाह्यातपणा केला त्यांच्यावर मात्र बंदी आलेली आहे. पण तुम्ही जर का सुसंस्कृत भाषेत ठोसपणे फॅक्च्युअल टीका कराल तर तुमच्यावर अजून तरी या सरकारने कुठेही बंदी आणलेली नाही. त्यामुळे तो मुद्दा लोकांच्या मनाला भिडत नाही. ईडी सीआयडीचा मुद्दा, त्यातही जरी विरोधकांच्या आरोपात तथ्य असलं तरी सुद्धा आरोप करणाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अशाच पद्धतीने कारभार केल्यामुळे त्याचंही वजन जेवढं पडायला हवं तेवढं पडत नाही. याचा अर्थ ते पडणारच नाही असं मी म्हणत नाही. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीचा राजकारण करताय, अनेक ठिकाणी सत्ता हासिल मिळवण्यासाठी जे डावपेच लढले जात आहेत ते सगळ्याच जनतेला पसंत आहेत असं नाही.
परंतु हा आरोप करणाऱ्या काँग्रेसने सरसकट अनेक राज्यातील विरोधी पक्षांची सरकारं बरखास्त केली होती आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती, आणीबाणी लादली होती. हा सगळा इतिहास असल्यामुळे काँग्रेसच्या या टीकेला फारसं वजन येत नाही. त्यामुळे मोदींविरुद्ध एक कॉन्क्रीट स्ट्रॉंग नॅरेटिव्ह उभं करणं हे अद्याप इंडिया आघाडीला जमलेलं नाही. इंडिया आघाडी असं समजते की 2004 मध्ये जसं वाजपेयींचं आपोआप सरकार गडगडलं. ऍक्च्युली ते सरकार फक्त 7 जागा काँग्रेसला एनडीए पेक्षा जास्त मिळाल्या होत्या. करुणानिधींबरोबर वाजपेयींचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आघाडी टिकली असती, जेव्हा टिकावी असं वाजपेयींची इच्छा होती, पण प्रमोद महाजन आणि अडवाणींनी जयललितांबरोबर जाण्याचं ठरवलं. करुणानिधींबरोबरची आघाडी टिकली असती तर 2004 मध्ये सुद्धा वाजपेयींचं सरकार पुन्हा सत्तेवर आलं असतं. ही वस्तुस्थिती तो संदर्भ देणारे विसरतात. आणि मगाशी म्हटलं तसं आज जर का 2004 मधील निवडणूक भारतीय जनता आपले काँग्रेस आणि इंडिया आघाडीला तो विजय रिपीट करायचा असेल, तसा विजय मिळवायचा असेल, तर भारतीय जनता पक्षावर जवळपास 24 ते 25% मतसंख्या काँग्रेसला मिळवावी लागेल. भारतीय जनता पक्षाकडनं खेचावी लागेल. जो त्या दोन पक्षातला फरक आहे मगाशी मी सांगितला तसा. हे टास्क अशक्य नसलं तरी सुद्धा अजिबात सोपं नाही. विशेषतः 2 महिन्यात 18-19% एकदम 40-42% वर काँग्रेसने जाणं किंवा अन्य विरोधी पक्षांनी जाणं हे आत्ता तरी अत्यंत अवघड टास्क आहे. आणि अशी एवढी गॅप असून सुद्धा भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात करतोय, ज्या पद्धतीने उमेदवारांच्या निवडीमध्ये किंवा उमेदवार जाहीर करण्यामध्ये आघाडी घेतोय, त्यानुसार ते पाहता एक सुसूत्रपणे प्रचार त्यांचा सुरू झालाय. आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी ही पहिल्यापेक्षा अधिक एकमेकांशी समजूत पटून त्यांची ते सुद्धा त्यांची मोडी अधिक पक्की होताना दिसत असली तरी अजून त्यांना लोकांना भावेल, लोकांना आकर्षित करेल अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह मिळालेलं नाहीये. त्यामुळे हा नॅरेटिव्हची लढत ही पुढच्या काळात आपल्याला बघायची आहे. आत्ता तरी या घडीला त्या नॅरेटिव्ह मध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलेली दिसते. पुढच्या आठवड्यात ही आघाडी इंडिया आघाडी नवीन काहीतरी विषय पुढे काढून भरून काढतं का हे आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद.